नोव्हेंबर 2023 मध्ये देशाचे त्यावेळीचे राज्याचे आपले गृहमंत्री police have identified 84 frontal organizations in Maharashtra propagating the Maoist agenda. 34 of them are active and fueling agitations against the government. बरोबर हे बर. तुम्ही नोव्हेंबर 23 मध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही आयडेंटिफाय केलंय म्हणजे तुम्हाला माहिती आहे ह्या कुठल्या संघटना आहेत. तर तुम्ही तिथे वेग कडवे डावे लिहिण्याची गरज नाही. तुम्ही बंदी आणा ना त्या 34 आहेत तुमच्याकडे जर आहे, तुम्ही 34 संघटनांवर बंदी आणा, संपला विषय. त्याच्यासाठी ह्या बरोबर. कायद्याची गरज काय? आणि मग आता पुढची भीती मी सांगतो. मार्च 25 मध्ये विधान भवनात केलेल्या भाषणामध्ये आपले मुख्यमंत्री असं म्हणतात, लेफ्ट लिबरल्स अँड अर्बन नक्सल्स लाईक कुणाल कामरा, त्या कॉन्टेक्स्टनीच हे मांडलं गेलं होतं, शेअर द सेम ऑब्जेक्टिव्ह, डिफेमिंग रिस्पेक्टेड पर्सनॅलिटीज, इस्टीम इन्स्टिट्यूशन्स अँड मेकिंग पीपल लूज देअर फेथ इन देम. हे ऍज अ चीफ मिनिस्टर मार्च 2025 मध्ये विधान भवनात केले गेलेलं स्टेटमेंट आहे, जे हिंदुस्तान टाइम्स मध्ये छापून आलेलं आहे. म्हणजे हे मी माझ्या मनचं बोलत नाहीये. माझं आता म्हणणं असं आहे की तुम्ही सुरुवातीला म्हणता कडवे डावे, मग तुम्ही असं म्हणता की लेफ्ट लिबरल्स अँड अर्बन नक्सल्स शेअर द सेम ऑब्जेक्टिव्ह. पुन्हा अर्बन नक्सल्स ह्याची कुठलीही संकल्पना तुमची क्लिअर नाही आणि तुम्ही जर कुणाल कामराच्या बाबतीत ते वापरू शकता, उद्या तुम्ही ते माझ्या बाबतीतही वापरू शकता.